Okay, so how to prepare notes for competitive examinations. ठीक आहे. सो दिस विल डिस्कस, दिस इज टुडेज अजेंडा, की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी जे नोट्स आपण प्रिपेअर करतो. ठीक आहे, कोणती एक्झाम असो, UPSC असो, गेट, ESC, कॅट, कोणती पण एक्झाम. ठीक आहे, एक्झामसाठी जे पण नोट्स बनवतो आपण, ते नोट्स कसे बनवायचे सिस्टमॅटिकली, सो दॅट वी विल डिस्कस. बघा, मोस्ट ऑफ द कोचिंग्समध्ये काय होतं की दे प्रोव्हाइड यू द मटेरियल, जसे नोट्स वगैरे असेल, त्यांचं मटेरियल असेल, बट दे डोंट टेल यू हाऊ टू प्रिपेअर इट. ठीक आहे, म्हणजे हाऊ हाऊ शुड वी प्लॅन फॉर द एक्झाम. So now today I'm going to give you some tips. So make sure you write it down, and that includes how to prepare the notes. So the first thing that you should do is की प्रत्येक सब्जेक्टसाठी, ठीक आहे, तर MPSC जर घेतला आपण MES, तर टोटल 20 सब्जेक्ट आहे. तर 20 सब्जेक्ट म्हणजे 20 बुक तुम्हाला बनवावं लागेल. तर आय वॉज युझिंग द स्पायरल बाइंडिंग बुक. ठीक आहे, इथे जो फोटो दिसतोय, सो दिस इज माय नोट्स ओनली. माझे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सचे नोट्स आहे. ठीक आहे, सो हे स्पायरल बाइंडिंगचे जे बुक्स आहे, दिस यू कॅन यूज. सो दिस आर गुड. आणि जर पॉसिबल होत असेल तर यू कॅन सी की थोडं कलरफुल जर ठेवलं तर इट इज गुड टू रीड. पण बघा की कलरफुल लिहिलं आणि ते वाचलं नाही तर काहीच अर्थ नाही. ठीक आहे, सो मेक शुअर दॅट यू रीड इट. इफ इट इज पॉसिबल देन यू कॅन यूज मोर दॅन 2 कलर्स, अदरवाईज एक कलर पण सफिशियंट आहे. ठीक आहे, आता बघा की तुम्ही हे जे नोट्स लिहिलेले आहे, जे क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं त्याच्यावरनं तुम्ही हे नोट्स लिहिलेले आहे, तर याच्यातले काही काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ना, तर ते आपल्याला मार्क करता येते याच्यामध्ये लिहिलं तर. सो दॅट इज वन बेनिफिट ऑफ रायटिंग इट. नाव दिस थर्ड पॉईंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. याचा अर्थ काय की इम्प्रूव्हमेंट जे आहे तुमच्या नोट्सचं, ते कसं असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. तर यू कॅन सी हिअर व्हॉट आय हॅव रिटन, मिस्टेक्स अँड न्यू कन्सेप्ट्स फ्रॉम प्रिव्हियस इयर अँड टेस्ट सिरीज. तर याचा अर्थ काय की बघा, तुम्ही जे नोट्स लिहिता, नोट्स तुमचे झाले एका सब्जेक्टचे. ठीक आहे, लेट्स टेक एन एक्झाम्पल की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स एक सब्जेक्ट आहे. ठीक आहे, त्याचा पहिला चॅप्टर जो बेसिक आहे, बेसिक्स इंट्रोडक्शन, ते आपण कंप्लीट केलं, स्ट्रेस स्ट्रेन वगैरे. ठीक आहे, अँड आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी शुड लिव्ह ॲटलिस्ट 7 ते 10 पेज. ठीक आहे, 7 ते 10 पेज जे आहे प्रत्येक चॅप्टर नंतर सोडून द्यायचे, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर सुरू करायचं. आता ते 7 ते 10 पेजेसमध्ये काय करायचं, ते 7 ते 10 पेजेस जे आहे त्याचं काय करायचं की जेव्हा आपण टेस्ट सिरीज देऊ, ठीक आहे, तुमचा आता एकदा सिलेबस कंप्लीट झाला किंवा सब्जेक्ट कंप्लीट झाला, तर काय करावं लागेल, आपल्याला टेस्ट सिरीज द्यावं लागेल. कशासाठी सर, टेस्ट सिरीजने आपल्याला ॲक्च्युअल जे आहे जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस होते, आणि ॲक्च्युअल जे एन्व्हायरमेंट आहे पेपरचं त्याची पण प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे, सो ते टेस्ट सिरीज देताना काय होणार की जिथे तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा कन्सेप्ट माहीत पडेल किंवा एखादा फॅक्ट माहीत पडेल जो तुम्हाला माहीत नाही, तर तो जो फॅक्ट आहे एक्स्ट्रा, जो तुमच्या नोट्समध्ये नव्हता पण टेस्ट सिरीजमध्ये आला, तो इथे लिहायचा. तसंच कोणता प्रॉब्लेम जर क्लासमध्ये डिस्कस नसेल झाला आणि तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या बुकमध्ये भेटला तो आणि चांगला वाटला, जो तुम्हाला येऊन नाही राहिला पण एक चांगला मॉडेल आहे तो, तर काय करायचं तशा वेळेस, मग तो प्रॉब्लेम जो आहे तो तिथे लिहायचा, त्यासाठी ती जागा ठेवायची. ठीक आहे, तर नोट्स तुमचे झाले, कोचिंगमध्ये जे शिकवलं तुम्हाला ते नोट्स, त्याच्यानंतर 7 ते 10 पेजेस कशासाठी, तुमच्या स्वतःसाठी, दॅट इज युअर सेल्फ स्टडी. हे जे तुम्ही एक्स्ट्रा करणार, हेच तुम्हाला एज देणार बाकीच्या स्टुडंट्सपेक्षा. कारण की कोचिंगचे नोट्स तर सगळेच लिहिणार, 40-50 हजार लोक जेही कोचिंगसाठी जॉईन करताय ते सगळेजण सेम तसंच लिहिणार जसं तुम्ही लिहून राहिले. मग सिलेक्शन कोणाचं होणार, जो कोणतरी थोडा जास्त करेल, काहीतरी वेगळं करेल. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट विल गिव्ह यू अन एज. तर जितकं तुम्ही एक्स्ट्रा कराल, जसं एक्स्ट्रा रेफरन्स बुकमधून काही वाचाल किंवा एक्स्ट्रा काही साईट्सवरनं तुम्ही प्रॉब्लेम सोडवाल, जो जितके जास्त प्रॉब्लेम सोडवेल त्यातून काही फॅक्च्युअल क्वेश्चन माहीत पडेल आपल्याला, तो पण सगळा डाटा जो आहे, दॅट एव्हरीथिंग यू शुड राईट इट ऑन द नोट्स. बघा, कोचिंग कोणतीही तुम्ही घेतली ना, भारतातली सर्वात नंबर 1ची कोचिंग घेतली, तरी पण ते तुम्हाला सगळं नाही शिकू शकत. ते तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स शिकवणार, बाकी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे, सो जे तुम्ही प्रॅक्टिस कराल ते तुम्हाला जे आहे हे 7 ते 10 पेजेसमध्ये लिहायचं आहे. सो दॅट थिंग आय हॅव रिटन इट हिअर, की जे काही एक्स्ट्रा तुम्हाला फॅक्ट्स मिळेल, काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स मिळणार, तुम्ही जे सोडवाल ते इथे लिहायचं तुम्ही, आणि हे मग तुमचे नोट्स बनून जाईल. ठीक आहे, हे पण तुमचं, इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ युअर नोट्स. नाऊ इट प्रोव्हाइड्स कम्प्लीट कव्हरेज ऑफ द टॉपिक. आता जसं तुम्ही हळूहळू हे करत जाल तर काय होणार की त्या सब्जेक्टचे जे जितके पण कन्सेप्ट्स आहेत ते सगळे कन्सेप्ट तुमचे कव्हर होऊन जाईल. दॅट इज व्हॉट इज कम्प्लीट कव्हरेज ऑफ टॉपिक.
आणि नोट्स बनवण्याचा अजून एक जो फायदा आहे दॅट इज इन रिव्हिजन. बघा, मला जर तुम्ही विचाराल की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट काय आहे सर, तर मी म्हणणार की रिव्हिजन. बघा, कोणी कितीही हुशार असेल ना, पण जर तो रिव्हिजन जर त्याची वीक असेल तर इट इज व्हेरी अनलाइकली की त्याचं सिलेक्शन होईल. माझ्यासोबतचे पण भरपूर जण आहे की जे माझ्यापेक्षा हुशार होते ओके, बट दे डिड नॉट डू द रिव्हिजन, दॅट्स वाय दे कुड नॉट स्कोअर मोर मार्क्स. ओके, so this is very very important, revision. Okay, now second is when you write one time it is equal to 3 times reading. तर हे जनरली म्हणतात की एकदा तुम्ही लिहिलं तर 3 टाइम तुम्ही वाचण्या इतके इफिशियंट असते ते. ठीक आहे, तर म्हणून लिहिलं तर बेटर आहे. आणि थर्ड पॉईंट आपण डिस्कस केलाच आहे की 7 ते 10 पेजेस जे आहे दिस यू शुड लिव्ह फॉर व्हॉट, फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, फॉर अदर शॉर्टकट्स दॅट यू विल लर्न. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिपेरिंग द नोट्स अँड प्रॉपर नोट्स. ओके, बघा, हे रिव्हिजन जे आहे हे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट असतं कोणत्या एक्झाममध्ये. तुम्ही एमपीएससीची जर एक्झाम घेतली तर जस्ट इमॅजिन की उद्या लेट से एमपीएससीचा पेपर आहे, टोटल 20 सब्जेक्ट आहे. हाऊ मेनी? 20 सब्जेक्ट्स. 20 सब्जेक्टचं रिव्हिजन एक दिवसाआधी तुमचं झालं पाहिजे. तर तुम्ही जर प्रॉपर मोठ्या मोठे पुस्तकं जर घेतले, रेफरन्स बुक वगैरे किंवा कोचिंगचे मटेरियल, तर तुमच्या हाईटपेक्षा जास्त त्यांची जर उभं केलं तुमच्या हाईटपेक्षा जास्त राहील ते. ठीक आहे, तर म्हणून एक शॉर्टमध्ये जे आहे आपले नोट्स जर तुम्ही प्रिपेअर केले चांगल्या प्रकारे आणि त्याला इफिशियंटली रिवाईज केलं, रिव्हिजन कसं करायचं याचा पण मी एक व्हिडिओ टाकेल. पण इफिशियंटली जर तुम्ही नोट्स प्रिपेअर केले आणि त्याला रिवाईज केलं देन इट विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल. आणि एका दिवशी म्हणजे एक्झामच्या एक दिवस आधी तुमचं रिव्हिजन पण नक्की होणार. ठीक आहे, सो आय होप इट इज हेल्पफुल टू यू. आणि दिस इज हाऊ यू ट्राय टू प्रिपेअर द नोट्स अँड ट्राय टू कंटिन्युअसली इम्प्रूव्ह युअर सेल्फ. स्वतःचे नोट्स इम्प्रूव्ह करा, नवीन नवीन कन्सेप्ट शिका आणि ते कन्सेप्ट त्याच्यात ॲड करत चला. ठीक आहे, कोणता प्रॉब्लेम नाही आला त्याला सोडून नका देऊ. तो तुमच्या नजरेसमोरून गेला आहे, त्याला सॉल्व्ह करा. नसेल तर विचारा, फ्रेंड्सला विचारा, सर्सला विचारा, कुठूनही विचारा, त्याचा आन्सर काढा आणि या 7 ते 10 पेजेस जे आहे आपले कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटचे त्याच्यात टाकत चला. आणि तुम्हाला हळूहळू दिसेल की तुमचे मिस्टेक्स जे आहे ते काय होत आहे, कमी होत आहे. आणि तुमचं सिलेक्शन जे आहे, तुमचं सिलेक्शन जर काही थांबवेल तर ते राहणार तुमचे मिस्टेक्स. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून हे प्रॉपर डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिकली नोट्स प्रिपेअर करा अँड आय विल अँड डेफिनेटली तुमचे जे आहे सिलेक्शन जे आहे ते होऊन जाईल. ओके, सो थँक्यू.